मित्रांनो, धुरंधर 2 पाहिल्यावर एक प्रश्न मनात राहतोच. अतिक अहमद याचे गुन्हे खरंच पाकिस्तानपर्यंत पोहोचले होते का, की चित्रपटासाठी थोडं जास्तच रंगवून दाखवलंय? पहिला भाग आठवतोय ना, तो रेहमान डकेतच्या गल्ल्यांपुरताच मर्यादित होता. छोटा सेटअप, लोकल स्टोरी, पण बघायला आपल्याला खूप मजा आली होती. पण दुसऱ्या भागात कथा एकदम मोठी झाली. पाकिस्तानच्या कराचीमधील अंडरवर्ल्ड आणि आपला अलाहाबादमधला माफिया हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले दाखवले. आणि मग कथा वळते त्या यूपीच्या मोठ्या डॉनकडे, ज्याने अनेक वर्ष तिथे दहशत निर्माण केली होती. चित्रपटात असंही दाखवलंय की अतिक अहमद पाकिस्तानकडून शस्त्र विकत घेत होता. त्याचं नेटवर्क देशासाठी धोकादायक होत चाललं होतं. म्हणूनच आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हे खरं होतं का, की सिनेमासाठी थोडं जास्तच रंगवून दाखवलंय? आणि त्याच्या हत्येचे जे सीन दाखवलेत ते तर अगदी वास्तवाशी खूप जवळचे वाटतात. चित्रपटात अतिक अहमदला फक्त बाहुबली म्हणून नाही, तर असा एक प्यादा म्हणून दाखवलंय, ज्याच्या इशाऱ्यावर सीमेपलीकडून शस्त्र भारतात येतात. आणि इथून आपल्याला सगळ्यांच्या मनात एक प्रश्न सुरू होतो, हा तोच अतिक अहमद आहे का, आमदार, खासदार, अलाहाबादमध्ये दहशत माजवणारा? पण तो दहशतवादाशीही जोडला होता का, की चित्रपटासाठी थोडं जास्तच रंगवलंय, की यामागे काही वेगळाच अजेंडा आहे? तर आज आपण बघणार आहोत फॅक्ट वर्सेस फिल्म. नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. भावनांपेक्षा थोडं तथ्यांवरती आज बोलूया. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, खरंच अतिक अहमद हा पाकिस्तानचा एजंट होता का, किंवा त्याचं पाकिस्तानसोबत काही कनेक्शन होतं का? धुरंधर 2 मध्ये एक डायलॉग आहे, दिल्लीचा रस्ता यूपीमधून जातो आणि तो रस्ता आम्ही रोखू. ऐकायला एकदम सिनेमॅटिक वाटतो, पण खरी गोष्ट काय सांगतो? उमेश पाल हत्याकांडानंतर जेव्हा अतिक अहमदची चौकशी झाली, तेव्हा काही गोष्टी समोर आल्या, ज्या कोणत्याही चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नव्हत्या. यूपी पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आणि शहागंज पोलीस ठाण्याच्या FIRमध्ये असा दावा होता की अतिक अहमदचे संबंध पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना लष्कर तैयबा सोबत होते. असंही सांगितलं गेलं की पंजाब बॉर्डरवर ड्रोनच्या मदतीने शस्त्र टाकली जायची आणि अतिकचं नेटवर्क ती पुढे सुरक्षित ठिकाणी पोचवायला मदत करत होती. पोलिसांचा दावा होता की या शस्त्रांचा वापर मोठ्या गुन्ह्यांमध्ये होत होता. पण दुसरी बाजू पण आहे, ती तुम्ही ऐकून घ्या. अतिकचे समर्थक हे सगळे आरोप नाकारत राहिले आणि महत्त्वाचं म्हणजे हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले नव्हते. प्रक्रिया सुरू होती आणि त्याआधीच अतिक अहमदचा एन्काउंटर झाला. म्हणूनच धुरंधर 2 मध्ये त्याला एक इंटरनॅशनल लेवलचा विलन म्हणून दाखवलाय. पण ते पूर्ण सत्य आहे का, हा अजूनही प्रश्नच आहे. आणि या सगळ्या कथेतला मुख्य ट्रिगर काय? गुड्डू मुस्लिम. आणि मग ठाय ठाय ठाय. आता दुसरी कहाणी थोडी अजून इंटरेस्टिंग आहे. धुरंधर 2 मध्ये इलियास काश्मीरी आणि अतिक अहमद यांच्यात संभाषण दाखवलंय. आता सरळ प्रश्न, खरंच हे दोघे एकमेकांशी जोडले होते का? पहा, चित्रपटात अर्जुन रामपाल मेजर इक्बालची भूमिका करतो आणि त्याला इलियास काश्मीरीशी जोडलेलं दाखवलंय. पण इथे चित्रपटवाल्यांनी पूर्ण सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेलं दिसतंय, कारण वास्तव थोडं वेगळं आहे. खरं काय आहे, इलियास काश्मीरी हा अल कायदाचा मोठा नेता होता, पण तो 3 जून 2011ला वजिरिस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेला. आता जरा विचार करा, जो माणूस 2011 मध्येच मेला, तो 2023च्या स्टोरीमध्ये अतिक अहमद सोबत कसं काय बोलणार? म्हणजेच काय, चित्रपटात 2 वेगवेगळ्या काळातले खलनायक एकाच फ्रेममध्ये आणलेत. कारण वास्तवात अतिक आणि इलियास काश्मीरी यांची कधी थेट भेट झाली किंवा त्यांचं कनेक्शन होतं, असा कोणताही ठोस पुरावा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध नाही. म्हणूनच चित्रपटात 2023 मध्ये त्याला जिवंत दाखवून अतिकशी संभाषण करणं हे पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी थेट संबंध नाही. आता येतो सगळ्यात धक्कादायक प्रसंगाकडे, थेट हत्येचं दृश्य. 15 एप्रिल 2023. ती रात्र सहज विसरता येणार नव्हती. त्या रात्री काय झालं हे सगळ्यांनी TV वर लाईव्ह पाहिलं आणि जे दिसलं त्याने अक्षरशः
सगळ्यांचेच होश उडाले. धुरंधर 2 मध्ये हा प्रसंग अगदी तसाच दाखवलाय. मोठा पोलीस बंदोबस्त, डझनभर कॅमेरे आणि हल्लेखोर पत्रकार बनून समोर येतात. हा भाग जवळपास वास्तवाशी मिळता जुळता वाटतो. आणि मग तो क्षण, अशरफचे शेवटचे शब्द. मुख्य मुद्दा हा आहे की गुड्डू मुस्लिम आणि लगेच ठाय ठाय ठाय. अतिक अहमद आणि त्याच्या भावावर झालेला तो हल्ला, तो क्षण आजही अंगावर काटा आणतो. पण इथूनच काही मोठे प्रश्न उभे राहतात. शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत अशा प्रकारे हल्ला कसा काय झाला? हल्लेखोर इतक्या सहजपणे कसे जवळ आलेत? हा प्रश्न त्या दिवशी होता आणि आजही आहे. पुढे चित्रपटात अजून एक गोष्ट दाखवली आहे की अतिक अनेक वर्ष साबरमती तुरुंगमध्ये बंद होता, पण तरीही त्याचं नेटवर्क बाहेर चालूच होतं. जणू तुरुंग त्याच्यासाठी अडथळा नव्हता. इथेच एक मोठा प्रश्न आहे, तुरुंग खरोखर त्याच्यासाठी ऑफिस झालं होतं का, की चित्रपटासाठी हे थोडं जास्तच रंगवून दाखवलं आहे? काही तपासांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की मोठ्या गुन्ह्यांचे प्लॅन तुरुंगातून तयार होत होते. बरेली तुरुंग आणि साबरमती यांच्यातील नेटवर्क हे दाखवलं आहे या चित्रपटात. थोडक्यात काय, एक माणूस जेलमध्ये असतानाही बाहेरच्या जगावर परिणाम करू शकतो का? जर हो, तर मग कायद्याची पकड किती मजबूत आहे हा प्रश्न आहे. धुरंधर 2 आपल्याला हाच विचार करायला भाग पाडतो की जर माफियाचं वर्चस्व तुरुंगाच्या भिंतीपलीकडे गेलं तर व्यवस्था किती कमजोर होऊ शकते. आता येतो पुढचा मोठा प्रश्न. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मारणारे हे 3 तरुण नेमके कोण होते? लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य. धुरंधर 2 मध्ये यांना भाडोत्री शूटरसारखं दाखवलंय. जणू काही मोठ्या माफियाचा गेम संपवून स्वतःचं नाव मोठं करायला निघाले होते. पण वास्तव थोडं वेगळं आणि जास्त गुंतागुंतीचं वाटतंय. लवलेश एक साधा मध्यमवर्गीय घरातून आलेला तरुण. सनी, त्याचा आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्ड होता. आणि अरुण मौर्य, तोही हळूहळू या दुनियेत शिरत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याकडून तुर्कस्तानमध्ये आलेली झिगाना पिस्तूल सापडली होती. आता प्रश्न, ही शस्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी? चित्रपट काय सुचवतो की एखाद्या मोठ्या सिंडिकेटने या तिघांचा वापर केला आणि अतिकला रस्त्यातून हटवण्यासाठी त्याला ठार केला. पोलिसांनी त्यांना अटक केली, पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे, या मागचा खरा सूत्रधार कोण? आजपर्यंत याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही आणि कदाचित पुढे मिळणारही नाही. म्हणूनच हा सगळा प्रकार अजूनही गूढ वाटतो. हे तिघं फक्त मोहरे होते की स्वतःचं नाव मोठं करायच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी हे सगळं केलं? आता येतो सगळ्यात कथेतला अजून एक महत्त्वाचा भाग. ही कहाणी आहे असदच्या एन्काउंटरची. अतिक अहमदच्या मृत्यूच्या फक्त 2 दिवस आधी 12 एप्रिल 2023ला झाशीमध्ये त्याचा मुलगा असद अहमद एन्काउंटरमध्ये मारला गेला. म्हटलं जातं त्या घटनेनंतर अतिकने UP पोलिसांना थेट धमकी दिली होती आणि मग 2 दिवसांनी ती मोठी घटना घडली, त्याचा एन्काउंटर झाला. धुरंधर 2 मध्ये असदला थोडा वेगळ्या पद्धतीने दाखवलंय. जणू तो पुढचा वारस आहे जो अतिकचं पूर्ण नेटवर्क सांभाळणार होता. पण वास्तवात बघितलं तर असदचा मोठा गुन्हेगारी इतिहास नव्हता. उमेश पाल हत्याकांडात त्याचं नाव पहिल्यांदाच समोर आलं, म्हणजेच चित्रपटात त्याला जास्त बिल्डअप दिलाय. पण रियालिटी थोडी वेगळी आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हा धुरंधर 2 खरंच वास्तवावर आधारित आहे का, की एखादा मोठा अजेंडा तयार केला जातोय? पहा, पूर्ण विश्लेषण केल्यावर असं दिसतंय की जवळपास 60% भाग खऱ्या पोलीस नोंदींवर आणि घटनांवर आधारित आहे. पण उरलेला 40% भाग तो चित्रपटी मसाला, कल्पना आणि थोडं सिनेमॅटिक लिबर्टीवर डिपेंड आहे. चित्रपटात अतिक अहमदला ज्या पद्धतीने दाखवलं गेलंय, काही ठिकाणी तो थेट दहशतवाद्यांसारखा वाटतो आणि पोलीस कोठडीतील त्याची हत्या जणू हिशेब चुकता झाला असं वाटतंय. म्हणूनच काहींना असं वाटू शकतं की हा फक्त सिनेमा नाही तर एक नॅरेटिव्ह तयार केला जातोय, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अतिकबद्दलचा राग अजून वाढतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, अतिक अहमदचे गुन्हे हे गुन्हे होतेच, त्यात काही चांगलं नव्हतं. तरीही एक प्रश्न राहतोच, हा चित्रपट गुन्हेगारीच्या अंताची कहाणी आहे की त्या अंताचं थोडं उदात्तीकरण केलं गेलं आहे? आम्ही तुम्हाला फॅक्ट आणि फिक्शन दोन्ही बाजू सॉर्ट आउट करून सांगितल्या. आता निर्णय तुमचा.
न्याय बंदुकीने व्हायला हवा की न्यायालयातूनच? मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.